शरद पवार या ठिकाणी पोहोचलेले आहेत। या अगोदरच सुप्रिया सुळे यांनी जाहीर केलं होतं की त्यांच्या पक्षाचे खासदार या ठिकाणी येणार आहेत। तर आपण पाहू शकतात की शरद पवार या ठिकाणी पोहोचलेले आहेत, त्यांच्या सोबत सर्व त्यांच्या पक्षाचे खासदार, त्याचबरोबर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार राजाभाऊ वाजे देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत। सोनावणे, त्याचबरोबर बीडचे खासदार अभिजित त्या 5 तासांसाठी इकडे आरएफ वाढवली, सगळे पोलीस फोर्स वाढवले, त्यांना माहिती नव्हतं किती गर्दी होईल आणि त्याने ते मला एकटं पाडण्यासाठी मला सगळं कारण की माझे जेवढे विचार आणि तो डेलिगेशन आमचं गेलं आणि मी एकटा पडलो मग इथं तो सगळं मला एकटं पाडण्याचं पोलिसांची प्लॅनिंग होती। डिमांड जातात एक तर हे काय की एक धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा, दुसरं 1 करोडचं कंपन्सेशन भेटलं पाहिजे ज्या ज्या नीटच्या स्टुडंट्सने, आणि तिथं सोनम वांगचुकची इमिजिएट रिलीज झाली पाहिजे कारण की त्यांच्यावर उपचार झालेले आहेत दवाखान्यात, त्यांचं उपोषण अजूनही चालू होतं। ते एका प्रकारे त्यांना इलिगली डिटेन करून ठेवण्यात आलेलं आणि एफआयआर मागे घ्यायची, एफआयआर मागे, आणि जेवढ्या स्टुडंट्सवर एफआयआर केलेली आहे, डिटेन केलेले आहे पोलिसांनी, त्या सगळ्या स्टुडंट्सला सोडण्यात यावं। सगळे एफआयआर केलेले ऑल ओव्हर इंडिया। थोडासा आम्ही मोबाईल अजिबात नाही केलं, आम्ही कॉल पण दिला नव्हता, लोक स्वतःहून करतायचे। हा लोकांचा राग आहे, पण आता सरकार म्हणजे जिकडे तिकडे एवढं ब्रुटली वागते स्टुडंट सोबत। साहेब दिल्ली पोलीसवरती पण इन्क्वायरी झालीच पाहिजे। जशा प्रकारे ऑफिसर्सने मारलेलं आहे आणि डीसीपी वरती इन्क्वायरी झाली, मुलींना शिव्या घालून मारलेले, मुलींचे कपडे फाडलेले मेल पोलीस ऑफिसर्सने, मुलींचे कपडे फाडले, 15-16 वर्षांचे मुलींचे कपडे फाडले दिल्ली पुलिसच्या मेल पुलिस ऑफिसर्सने। हिंदी में बोलो। दिल्ली के जो पुलिस ऑफिसर्स है, मेल पुलिस ऑफिसर्स जो मर्द थे, उन्होंने 15-16 साल की लड़कियों के सर जो मेल पुलिस ऑफिसर्स थे दिल्ली पुलिस के, उन्होंने 15-16 साल की लड़कियों के कपड़े फाड़कर उनको पीटा है। एक लड़की की छाती पर पैर देकर दिल्ली के पुलिस वालों ने पीटा है उनको। अभी कौन सी मांगी सर के साथ क्या बातचीत है? अभी उन्होंने बोल दिया यार, सर आप सरकार अपयश एक एक करून विचारा ना, एक करून देश में पुलिस नहीं है। हा बोला तुमचा प्रश्न काय? तुम्ही आता कोणती मागणी करत आहात आणि साहेबांसोबत काय चर्चा झाली आहे? कोणती मागणी करत आहात? हिंदी में बता। हमारी जो डिमांड्स है वो डिमांड्स बड़ी क्लियर है। धर्मेंद्र प्रधान का इस्तीफा होना चाहिए। जिन बच्चों ने आत्महत्या करी है उनको 1 करोड़ रुपए का कंपनसेशन उनकी फैमिलीज को मिलना चाहिए। तीसरी डिमांड हमारी थी, सोनम वांगचुक को इमीडिएटली रिहा करना चाहिए। उनको इलीगली डिटेन करके रखा है, उनकी वाइफ को भी उनसे मिलने नहीं दिया जाता है जब तक उनका फोन जब्त नहीं किया जाता है। तो ये क्या चल रहा है देश में? और अब हमारी चौथी डिमांड है, देश भर में जितने भी प्रोटेस्टर्स के ऊपर पुलिस ने कंप्लेंट फाइल करी है, एफआईआर फाइल करी है, वो सारी की सारी एफआईआर वापस लेनी चाहिए। देश के स्टूडेंट्स के साथ आप आतंकवादियों जैसा व्यवहार नहीं कर सकते। जो इंजर्ड हुए हैं इन लोगों को कोई कंपल्शन, कोई मदद मिलनी चाहिए सरकार की ओर से। सीजेपी उनकी पूरी मदद कर रही है, लेकिन सरकार को भी आगे आना चाहिए इसके लिए, क्योंकि सरकार की तरफ से लाठियां चली है। 15-16 साल की लड़कियों के सर फोड़े गए, 12 साल की लड़की का भी सर फोड़ा गया है। एक सवाल ये भी है कि व्यवस्था, एक धर्मेंद्र प्रधान जी का रिजाइन एक मुद्दा है, लेकिन व्यवस्था के ऊपर भी बात करनी पड़ेगी। खाली सेंट्रल गवर्नमेंट के नहीं, कुछ स्टेट गवर्नमेंट के भी पेपर लीक हो रहे हैं। बिल्कुल, लेकिन क्या है, क्यों हो रहे हैं?
क्योंकि एक्शन नहीं लिया जाता ना। जब तक किसी मिनिस्टर के ऊपर एक्शन नहीं लिया जाएगा, जब तक उस मिनिस्टर को कॉन्सिक्वेंसेस नहीं फेस करने पड़ेंगे, क्यों वो व्यवस्था ठीक करेगा? देयर शुड बी सम सीरियस कॉन्सिक्वेंसेस। प्राइवेट कंपनी में जब 1-2 बार गलतियां होती है, आपको निकाल दिया जाता है जॉब से, तो सरकारी मंत्री को क्यों रखा जाता है? वो कौन से भगवान बने बैठे हैं? कल जो दिल्ली में लाठीचार्ज हुआ, ठाकरेंचे खासदार येऊन गेले, पवार साहेब स्वतः आलेले आहेत. आता तुम्हाला वाटतंय महाराष्ट्रातला विरोधक तुमच्या पाठीशी आहे? महाराष्ट्राचा विरोधक पहिल्या दिवसापासून आमच्या सोबत होता. पवार साहेब असो किंवा उद्धव ठाकरे साहेब असो, ते पहिल्या दिवसापासून आमच्या सोबत होते. अरे पण मग इतर विरोधी पक्ष नाही आहेत तुमच्याकडे? काँग्रेस सगळे आहे सर, सगळे आहेत. कोण नाहीये? सगळ्यांचे खासदार येऊन गेलेले आहेत. पवार साहब खुद आए हैं, समर्थन है, क्या बातचीत आपकी उनकी हुई है, क्या कहना है? पवार साहब बच्चों के बारे में ही पूछ रहे थे. उनको जैसे ही पता चला बच्चों को काफी ज्यादा पीटा गया है, तभी मुझे सुप्रिया मैम का कॉल आया और उन्होंने कहा कि पवार साहब को बहुत ज्यादा चिंता हो रही है, वो मिलना चाहते हैं बच्चों से, लेकिन यहाँ पर आज बहुत ज्यादा भीड़ है और पुलिस बैरिकेड हटाने नहीं दे रही है, तो उसकी वजह से हम पवार साहब को अंदर नहीं लेकर जा सकते. ही इज वेरी कंसर्न. और जो ब्रूटैलिटी हुई है पुलिस के द्वारा, उसको लेकर वो काफी चिंतित थे बच्चों को लेकर. अब जिस तरह से देखा जाए कि पवार साहब को बहुत बड़ा नेता मानते हैं महाराष्ट्र का, आप महाराष्ट्र से आते हैं और वो यहाँ पे चलकर आपके पास आए, तो आपको लगता है अगर पवार साहब यहाँ पे आ सकते तो बाकी लोग भी यहाँ पे आ सकते हैं? बिल्कुल, और सारे आएंगे. आ भी चुके, कई सारे लोग आ भी चुके. ये प्रोटेस्ट अभी आगे चलेगा? पवार साहब मदत फक्त आता हे थोडं मॅनेज करायला मी बोलतो. अनुष्का सांगतो मी. माईक रोको. मदत सध्या काही नाही, फक्त जे काही मुलं आहे त्यांचं आम्ही बघतोय सगळं, आणि बाकी काय जेवणाचं जे काही ते लोक स्वतःहूनच देतात. मी त्याच्याशी बोलतो साहेब, आणि बाकी जे काही असेल मी अनुष्का सांगतो. आता इथे तर थांबावं लागेल सर, कारण 1 महिना थांबलेला आहे. आता 1 महिना झाला आम्हाला. आज 31 दिवस झाले. आज 31 दिवसांपासून आम्ही इथंच बसलेलो आहे. आणि काल जे झालं त्याच्यानंतर तर म्हणजे अजून जास्त लोकांमध्ये राग वाढलेला आहे की सरकार असं कसं काय करू शकते मुलांसोबत. काय म्हणजे मागत काय होतो आम्ही? बेसिक गोष्ट मागत होतो ना, अकाउंटेबिलिटी मागत होतो की ज्या मिनिस्टरमुळे आत्महत्या केली आहे मुलांनी त्याला काढून टाका. पण हे लोक म्हणजे जसा लाठीचार्ज केला, मला खरंच वाटलं असं करणार नाही. काल माझ्यावरती आणि क्षितिजवरती पण. हो, क्षितिजाने तुला मला क्षितिजला आता याचा पाय तुटला असून याला मारलं. पाय तुटून मला अजून तुटलाय. टिअर गॅस लाठीचार्ज सरकारला तुम्ही स्टॅम्पिंग. काय सल्ला द्याल या परिस्थितीमध्ये? कशा प्रकारे हाताळलं पाहिजे? तुमच्याही कार्यकाळात अनेकदा खूप मोठी आंदोलनं झाली विद्यार्थ्यांची. पहिल्यांदा सूर्यवंशी हा माझा काय होता, आणि त्यासाठी यांच्याकडे माहिती कळल्या जी असंच आहे. एज्युकेशन मिनिस्टर, प्राईम मिनिस्टर जे कोणी असतील त्यांच्याशी जायला केलं. एवढं वर्ष आंदोलन 3 दिवस चालू आहे आणि घरी जायला करत नाही, हे आंदोलन आहे. आणि म्हणून जायलाची प्रोसेस सुरू करा. त्यांच्या निधीकडे ज्या वागल्या आहेत त्या खुल्या करा, बाकी काही नाही. त्याच्यामध्ये पॉलिटिकल प्रोसेस त्यांनी दूर राहावं. विद्यार्थ्यांना त्यांचे नेते त्यांचे जे इश्यूज आहेत ते सोडवण्यासाठी हजर राहावं, बाकी काही नाही. सर हिंदी में दुसऱ्या जानना कोणत्या चाहेंगे इस आंदोलन समन्वयासाठी के एक संवाद व्हावा यासाठी तरी प्रयत्न केले पाहिजेत सरकारने, असं वाटतंय दरम्यानच्या काळात. आम्ही तो प्रयत्न करणार ते करतील करते. उद्या खाल्लं तुम्ही, आज खाल्लं याच उद्यावर चालू शकतो. मागणी काय होते? खाल्ल्यामध्ये फक्त उचून विरोधी पक्षाने एवढं सांगितलं की ही मुलं इच्छा गेली होती, त्यांच्या कष्टात आम्ही चर्चा करायची, वेगळे खाऊन जायचं. पण आम्ही आंदोलन यांच्या मुद्द्यावर चांगलं पाहिजे नाही करत, दुसरीकडे
आम्ही सांगतो सगळे काल पोलिसांकडून हिंसाचार झाला त्या संदर्भात काही मागणी सगळे वेगवेगळ्या प्रकारची टीका झाली विशेष करून महाराष्ट्रात बाकीच्या त्यांचा पोलीस आहेत त्यांचा पोलीस सिनियर पोलीस अधिकारी त्यांचा असतो ते सगळ्या गोष्टी पण चौकस करायची असा सुनावणी सर महाराष्ट्रातले काही नेते म्हणतात दहशतवादी आहेत ही मुलं मी 100% सर साहेब आता मी पोचलोच आहे तर मी चाललोय